जय श्रीराम. आज मी आलेली आहे साताऱ्यामध्ये. तुम्हाला माझ्या मागच्या अजिंक्य तारावरून कळलंच असेल. मी आलेली आहे माझ्या आत्याच्या घरी आणि आम्ही चाललेलो आहे फॅमिली ट्रिपला. तर मी कुठे कुठे जाते आणि कुठल्या रूटने जाते हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग बघूया. तुम्ही साताऱ्यामध्ये कुठल्या एरियात राहता आणि तुमच्या इथनं अजिंक्य ताराची कुठली दिशा दिसते हे मला कमेंट करून नक्की सांगा. साताऱ्यातून प्रवास चालू करून आम्ही पाचवड मार्गे सगळ्यात पहिल्यांदा पोहोचलो वाईला. आता मी आलेली आहे वाईच्या गणपतीला. ढोल्या गणपती नाव आहे त्याचं. ही आहे माझी बहीण आणि हा नदीचा काठ. मस्त. इथे सिंघम पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे. आता तुम्हाला मूवी बघितल्यानंतर लक्षात येईलच. चला आता आतमध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेऊया. पण आतमध्ये गणपतीचं शूट करायला परमिशन नसल्यामुळे मी आतमध्ये शूट केलेलं नाहीये, बाहेरचं शूटिंग घेतलेलं आहे. कृष्णा नदीकाठी वसलेल्या वाई या गावाचे ढोल्या गणपती हे ग्रामदैवत आहे. सरदार रास्ते यांनी 1762 साली हे मंदिर उभारले आहे. एकाच दगडातून सलगपणे गणपतीची मूर्ती उभारण्यात आलेली आहे. देवळासमोरच उंच अशी दीपस्तंभ आहे आणि शंकराचं मंदिर देखील आहे. याचं शूट घेऊन ह्याला बिस्किट देणं फार गरजेचं होतं, नाहीतर हा माझ्या मागं आला असता. पण ह्याला बिस्किट खायचं नव्हतं, याला खायचा होता पेढा. आता बघा, पेढा दिल्यानंतर लगेच खातोय. पेढा खाल्ल्यानंतर हे काका त्याला म्हणतात. त्यानंतर आम्ही मस्त देवळाच्या आवारात फिरलो, फोटो काढले आणि नदीकाठी गेलो. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो मेणोळी रोडला. तिथे एक सुंदर विष्णू मंदिर व शंकराचे मंदिर आहे, ते बघण्यासाठी आम्ही निघालो होतो. आणि तिकडे नाना फडणवीसांचा वाडा देखील आहे, तो देखील आम्ही बघणार आहे. सो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. या वाड्याच्या मागच्या साईडलाच विष्णू मंदिर आणि शंकराचे मंदिर आहे. सो आम्ही पहिल्यांदा मंदिरात गेलो, कारण का वाडा अजून ओपन व्हायचा होता. आम्ही बरोबर 9:30 वाजता पोहोचलो होतो तिथे. गाडीतून उतरल्या सुंदर झाड पाहायला मिळाले. हे झाड नाना फडणवीसांच्या वाड्याच्या बाहेरच आहे. तिथे एक काका भेटले होते. ते काका सांगत होते की हे झाड नाना फडणवीसांनी त्या काळी लावलेले आहे. या झाडाचं मूळ हत्तीच्या पायांसारखं आहे, त्याच्यामुळे ह्याला बोरच चिंच असं म्हणतात. नंतर आम्ही वाड्याच्या मागील बाजूने मंदिरात जायला निघालो. हे मंदिर देखील कृष्णा नदीच्या काठीच वसलेले आहे. संपूर्ण दगडी मंदिर आहे हे. असं म्हणतात की नाना फडणवीस रोज या मंदिरात दर्शनासाठी येत असत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील पिंडीला रोज या नदीचा अभिषेक होतो. पूर्वीच्या काळाचे मंदिर असल्यामुळे याच्या पायऱ्या जवळजवळ 1-1 फूट उंच होत्या. त्यामुळे उतरताना आम्हाला हळूहळू उतरायला लागत होतं. अंधार असल्यामुळे फारसं काही दिसत नव्हतं. पण त्या काकांनी सांगितल्याप्रमाणे खाली उतरल्यानंतर पायाला पाणी लागल्यानंतर लक्षात आले की खरंच इथे या नदीचा अभिषेक होत असणार आहे रोज. ओम नमः शिवाय. नंतर दर्शन घेऊन हळूहळू पायऱ्या वर चढून आल्यानंतर मस्त आम्ही तिथे फिरलो आणि फोटोशूट देखील केले.
मस्त तिथल्या कट्ट्यावर बसून गप्पा मारल्या आणि आजूबाजूचा परिसर देखील बघितला. पण आम्हाला विष्णू मंदिर काही बघता आले नाही, कारण का ते बंद होते. त्यांचे पुजारी यायला थोडासा वेळ लागणार होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी मगासपासून नाना फडणवीस म्हणते, तर हे नक्की कोण होते आणि त्यांच्या वाड्याचं काय वैशिष्ट्य आहे? चला तर मग बघूया. आता म्हणाल तुम्ही, हे काय मध्येच? जर तुम्हाला वाडा बघायचा असेल तर थोडासा वेळ तुम्हाला थांबावा लागेल, कारण का तो व्हिडिओ मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकणार आहे. तोपर्यंत तुम्ही काळजी नक्की घ्या. आणि हो, आपलं नेहमीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. प्लीज सबस्क्राईब करा. आपले फक्त 200 सबस्क्रायबरच झालेले आहेत. आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत. सो प्लीज सबस्क्राईब करा.